बीडमध्ये म्हणावा तेवढा विकास झालेला नाहीये. प्रीतम रेल्वेचा बाकी 40% काम होईल, त्यामुळे पंकज दादा निवडून दिलं, रेल्वेचं काम पूर्ण होईल 100%. नेमक्या वर्षीला म्हणलं की आम्ही रेल्वेनं तुमचं आम्ही फॉर्म भरायला येऊ. ती रेल्वे आणखी आमची तिकडच आहे, आणखी एक 10 वर्ष झाली रेल्वे तिकडच आहे आमची. जर रेल्वे त्यांनी कोरोनाचा सुद्धा कुठला हे न करता 2 वेळेस दोघे बहिणीला दोन वेळेस कोरोना झाला, तरी पण त्यांनी जिल्हाभर फिरून आपल्या जिल्ह्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भाजपामध्ये उमेदवार नसल्या कारणाने आणि स्वतःचा फंड जनतेपर्यंत जर आपण वापरू शकत नाहीत, आज माझ्यासारखे हजार कोटी या ठिकाणी बीड जिल्ह्यात पंकजताईंनी आणल्यात, मग त्यांच्याकडे का बघितलं जात नाही? एकदा प्रीतमताईला टार्गेट करायचं. ह्याच्यामुळे ह्या दोन्ही बहिणी बीडमध्ये फेल आहे. नमस्कार, मी पवार अभिजित, माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत. सध्या पाहतोय बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच आपण पाहतो की अनेक टप्प्यातील निवडणुका पार पडलेल्या आहेत, परंतु बीडची निवडणूक अजून सुद्धा पार पडली नाही. कारण की आपण पाहतो की सध्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे आणि अनेकांनी फॉर्म भरले आहेत, परंतु अनेक उमेदवारांनी अद्यापपर्यंत फॉर्म भरलेले नाहीत. महायुतीकडून पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे, वंचितकडून अशोक हिंगे, तर अनेक उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. परंतु जनतेचा कौल कोणाकडे हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे. अनेकांचे मुद्दे येत आहेत विकासाच्या बाजूने, विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवतील त्यांनाच आम्ही मतदान करणार, असं सुद्धा अनेकांच्या तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न, अशा अनेक विषयावर ही निवडणूक पार पडणार असे चिन्ह पाहायला मिळतात. परंतु आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, काही मतदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार नेमकी ही निवडणूक कशा प्रकारची पार पडते. नेमकं काय सांगाल? सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, नेते हे प्रचारात दंग आहेत आणि ही निवडणूक साधारणतः कशी पार पडू शकते? निश्चित नव्या इतिहासाचा नवा आरंभ या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अशोक हिंगे हे निवडणूक लढवत आहेत आणि ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील हे या ठिकाणी जाहीर केले. गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो की 10 वर्ष झालं प्रीतम मुंडे खासदार आहेत. बीड जिल्ह्याचा विकास कशा प्रकारचा आहे? नाही, बीडमध्ये म्हणावा तेवढा विकास झालेला नाहीये. प्रीतमताईच्या हस्ते कुठल्याही ठोस असे विकास कामं झालेले नाही आहेत. त्यामुळं विकास जर करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीचा जे काही मॅनिफेस्टो आहे, जे काही शैक्षणिक GDP आहे तो या सरकारनं आतापर्यंत 2.5 ते 2% ठेवला आहे. तर आमच्या मॅनिफेस्टोमध्ये जवळपास आम्ही 9% खर्च करू असं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे. या ठिकाणी सोयाबीनचा दर जवळपास 5 ते 6 हजार रुपयापर्यंत देऊ अशी त्यांनी आमच्या ह्याच्यामध्ये ग्वाही दिलेली आहे. त्याचबरोबर ऊसाचा भाव तोही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने द्यायचा हा आमचा मानस आहे. नेमकं काय सांगाल? सध्या लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पंकजा मुंडे, कारण की त्यांच्याच भगिनी 10 वर्ष खासदार होत्या प्रीतम मुंडे, आणि आता सध्या पाहतो बजरंग सोनवणे यांचा गेल्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा पराभूत झालाय आणि आता नवीन अशोक हिंगे लढवतात निवडणूक. ही निवडणूक कशा प्रकारची पार पडेल काय वाटतं? आज देशामध्ये चित्र असं आहे की सोशल मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोदी साहेबांचं सरकार येणार म्हणून, बीडचा नागरिक म्हणून, एक युवा म्हणून जर पंकजाला आपण निवडून दिलं, ते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मुलगी आहे, त्यामुळे ते निधी आणू शकतात, विकास करू शकतात, त्यांच्याकडे विजन आहे. आणि ताईला धनंजय मुंडे साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी माझ्या मागासवर्गीय समाजाकडे लक्ष द्यावं. जे मागासवर्गीय आमचे महामंडळ आहे त्यांना बजेट दिलं पाहिजे, तिथं अध्यक्ष नेमले पाहिजेत, एवढी त्यांना माझी एक विनंती आहे कार्यकर्ता म्हणून. गेल्या 10 वर्ष झालं त्यांच्याच भगिनी प्रीतम मुंडे खासदार होत्या, कारण की आपण पाहतो की कोटी रुपयाचा निधी हा वापस गेलेला आहे. याविषयी, कारण की त्यांच्याच भगिनी आता खासदारकीसाठी उभा राहिल्या, याविषयी नेमकं मत काय तुमचं? निधी वापस गेला असं माझ्या तर माहिती नाही माझं तर, पण ताईने रस्त्याचे कामं खूप केलेले आहेत. रेल्वेचं काम झाले, आता 60% रेल्वेचं, बाकी 40% काम होईल. त्यामुळं पंकज दादा निवडून दिलं, रेल्वेचं काम पूर्ण होईल 100%. नेमकं कारण की गेल्या वर्षी प्रीतम मुंडे म्हणाल्या होत्या की मी माझा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न सोडील आणि पुढची निवडणुकीच्या वेळेस मी रेल्वेत बसूनच फॉर्म भरण्यास येईल. याविषयी नेमकं तुमचं मत काय? नक्की ते अनुषंग भरून जे कमतर झाली, 40% काम राहिले तर पंकज दादा भरून काढतील ही मला विश्वास आहे 100%. नेमकं काय सांगाल? सध्याचा तरुण हा बेरोजगारीकडे वळला जातोय, कारण की अनेक प्रश्न तरुणांचे प्रलंबित आहेत. याविषयी नेमकं तुमचं मत काय? सध्याची निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणते मुद्दे मांडणार?
हा सण आपण लोकशाहीचा म्हणतो, पण मला सांगा या देशामध्ये लोकशाही राहिली कुठं? तुम्ही पक्ष फोडून तुम्ही जे राजकारण केलं भाजपनं, त्या विरोधामध्ये प्रचंड लाट आहे. आणि पक्ष फोडणं म्हणजे सर्वसामान्य ते गोष्ट पटलेली नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जर पंकजाताईनं जर प्रीतमताईनं जर काय असं एका विविध विकास कामं केलेली आहेत तर ते विकास कामं दिसत का नाहीत? दुसरी गोष्ट तुम्ही गेल्या पंचवर्षीला म्हणलं की आम्ही रेल्वेनं तुमचं आम्ही फॉर्म भरायला येऊ. ती रेल्वे आणखी आमची तिकडंच आहे, आणखी एक 10 वर्ष झाली रेल्वे तिकडंच आहे आमची. जर रेल्वे ते फॉर्म भरायचा असेल तर रेल्वे आमच्या बीड शहराला आली, जर रेल्वेचं आमचं दळणवळण वाढलं तर MIDC आमच्याकडे वाढेल, आमच्याकडे युवाला रोजगार भेटेल. असे भरपूर कामं आहेत. आणि मला सांगा तुम्ही विकास दिसतो विकास बीडमध्ये कुठे दिसतो? या नगर रोडला जर आपण गेलो तर नगर रोडला जर आपण गेलो तर संध्याकाळी घरी गेल्यानंतर बायको ओळखणार नाही की आपल्या नेमकं घरी कोण आले, नवरा आला का दुसरं कोणी आले. इतका म्हणजे असा कोणता विकास केलाय? पंकजताईने विकास केला नाही ना प्रीतमताईने विकास केला नाही. आणि हे मला वाटत नाही की ह्यांच्या विकासाचं काय हे म्हणून. तरी जिल्ह्यामध्ये खासदार कोण होईल? खासदार तर अँटी BJPच होणार आहे, कारण की BJPच्या विरोधात इतका प्रचंड रोष आहे आणि प्रचंड जनता खूप त्रासलेली आहे. शेतकरी त्रासलेला आहे, युवा त्रासलेला आहे, महिला त्रासलेल्या आहेत, महागाईनं बेरोजगाराने जर इतका प्रश्न मोठा आहे की भयानक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे BJPच्या विरोधात म्हणजे प्रचंड लाट आहे. त्याच्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर हा प्रश्न नाही चालला. विकासाच्या मुद्द्यावर हे निवडणुका सुरूच नाहीत. लोकशाही संपलेली आहे असं मला प्रामुख्याने वाटतं. नेमकं काय सांगाल? सध्या पाहतो विकासाचे मुद्दे सुद्धा घेऊन निवडणूक लढतायत, अनेक उमेदवार लढतायत. नेमकं तुमचा मुद्दा कोणता असेल? कारण की आपण पाहतो की अनेक तरुण बेरोजगारीत, प्रीतम मुंडे सुद्धा गेल्या 10 वर्ष खासदार होत्या, निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची ओळख पडलेली. आपण पाहतो की त्यांचा पूर्णतः निधी हा वापस गेलेला पाहायला मिळतो. याविषयी नेमकं तुमचं मत काय? आपण जो मला प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर दिसून येईल की एक खासदार बीडच्या 10 वर्षामध्ये एकही प्रशासकीय मीटिंग घेत नाहीत. आणि बीडमधून जो आपण लोकसभेचा उमेदवार केंद्र सरकारकडे पाठवतो तर याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील प्रश्न, अडीअडचणी, तुमच्या जिल्ह्याचा विकास या ध्येयानुसार इथली जनता तुम्हाला निवडून देते. आणि स्वतः भाजपानेच प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारलेली आहे. याच्यातच तुम्हाला दिसून येईल की भाजपामध्ये उमेदवार नसल्या कारणाने आणि स्वतःचा फंड जनतेपर्यंत जर आपण वापरू शकत नाहीत, आज माझ्यासारखे अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत, तो फंड जर त्यांनी इथल्या विकास कामाला MIDCला लावला असता तर या ठिकाणी असलेला सुशिक्षित बेरोजगार खऱ्या अर्थाने हाताला काम मिळालेलं असतं. परंतु स्वतःचा निधी जर आपण खर्च करू शकत नाहीत, एवढं दुर्दैव जर तुम्ही उमेदवाराचं असेल तर जनता तुम्हाला कुठल्या मताने किंवा कुठल्या अधिकाऱ्याने निवडून देणार आहे? विषय राहिला दुसरा, त्यांच्याच भगिनींना या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे. तर तुम्ही बघा की पर्याय आणि नाराजगी हे घराणेशाहीचं राजकारण या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी बीड जिल्ह्यातील जनता ही खासदारांना आणि प्रीतम मुंडे असतील किंवा पालकमंत्री जे धनंजय मुंडे आत्ता जे ओरडून सांगतायत की विकास कामं, तुम्ही तुमच्याच न्यूजच्या चॅनल मार्फत त्यांना 10 असे कोणते प्रोजेक्ट या ठिकाणी बीड जिल्ह्यात केलेले आहेत तर आपण विचारावं आणि जनतेला त्यांनी उत्तर द्यावं. आपण पाहतो की अनेक जिल्हे विमानतळाकडे गेले, परंतु अजून बीड जिल्हा हा रेल्वे आणि MIDC वर आहे. नेमकं याविषयी तुमचं मत काय? मला जसं आठवतंय मी लहानपणापासून तेच ऐकतो की बीडमध्ये रेल्वे येणार आहे, अद्याप आलेलं नाही. आणि बीडच्या खासदार म्हणजे आता ज्या लोकसभेला उमेदवार आहेत पंकजाताई, त्या म्हणल्या होत्या की 5 वर्षानंतर मी स्वतः फॉर्म भरायला रेल्वेने येईल. रेल्वे तर काय आली नाही, 10 वर्ष झालं तरी आलं नाहीत. आणि त्यांच्या स्वतःच्या बहिणीचा निधी परत गेलेला आहे. ह्याच्यामुळे ह्या दोन्ही बहिणी बीडमध्ये फेल आहे. म्हणजे भाजप विरोधी बीड जिल्हा आहे सध्या, हे मला म्हणायचं. नेमकं बीडच्या विकासावर काय सांगाल? बीडच्या विकासावर जे आता लोक दावा करतात किंवा त्यांना त्यांच्याकडून काहीतरी भेटलं असेल ते म्हणतात त्यांनी खूप विकास केला. विकास काहीच केला नाही. सत्ताधारी जे कोण खासदार असेल किंवा काय असेल तर. आणि दुसरे जे समस्या आहेत त्यांच्याकडं सुद्धा ते डोकून पाहत नाहीत. तर मला वाटतंय की यावेळेस नवीन चेहऱ्याला, समतावादी चेहऱ्याला चान्स दिला पाहिजे, त्या पक्षाला चान्स दिला पाहिजे. शेतकऱ्यापासून तर तळागाळातल्या लोकांना जो न्याय देईल. माझ्या नजरेत 2 पक्ष दिसतात इथं महाराष्ट्रामध्ये. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरची वंचित बहुजन आघाडी दिसतील. नॅशनल लेवलला मायावतीचा पक्ष दिसतो मला, बहुजन समाज पार्टी. असले लोक स्टेट लेवलला चीफ मिनिस्टर झाले पाहिजे, प्रधानमंत्री झाले पाहिजे. हे लोक 18 पगड जातीला फुल्ली न्याय देऊ शकतात आणि त्यातल्या त्या शेतकऱ्याला तर त्यांची काय पालट करू शकतात. आणि हे जे बाकीचे पक्ष सगळे RSSच्या मान्याने काम करतात. आता खुद्द आपला भारत देश नरेंद्र मोदी साहेब न चालवता मोहन भागवत चालवतो.
नेमकं काय सांगाल, सध्या बीड जिल्हा हा विकासापासून कोसो दूर आहे, कारण की अनेक जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहेत, असे अनेक प्रश्न असतील, परंतु बीड जिल्हा हा रेल्वे MIDC, कारण की बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हा बेरोजगार तरुण आहे. नेमकं याविषयी तुमचं सविस्तर काय? बीड जिल्ह्याच्या विकास सांगितलं, रेल्वेचं काम 60% पूर्ण झालेले आहे. काल तुम्ही बघायचं का आपलं मोज ते ढेकनमोवा इथली पण लाईन आतरली, जवळपास 60 ते 65% काम रेल्वेचं पूर्ण झालेलं आहे. त्याला MIDCचा परळीचं MIDCचं काम चालू आहे. बीडमध्ये पण आता नवीन MIDCचा सर्वे केलेला आहे. नवीन याच्यामध्ये आता ताई केंद्रात मंत्री होत्या, त्यावेळेस फर्स्ट काम बीडच्या MIDCचं करत्यान, हे त्यांचं सगळ्यात मोठं विजन आहे. नंतर राहिलं त्यांचं काय मुंडेसोबत स्वप्न होतं, कृष्णा खोऱ्याचं पाणी बीडला आणायचं. हे केंद्रात ग्रामविकास मंत्री झालं पहिलं ताई ते पहिलं काम करणार आहे. कुठलं कृष्णा खोऱ्याचं चालू काम थांबलेलं ते आता प्रगतीपथावरून चालू करणार डबल. हे जर पाणी बीड जिल्ह्यात आलं तर शेतकऱ्याचा पण विकास, बेरोजगारी पण हटणार, बाहेरले उद्योग पण येणार. फक्त रेल्वेचा उद्योग येणार नाहीत, ते रेल्वे उद्योग करण्यासाठी पाणी पण आवश्यकता आहे. त्यासाठी कृष्णा खोऱ्याचं पाणी आणि रेल्वे दोन्ही सोबत काम होणार आहेत, त्याचा विजन आहे. दुसरा विषय राहिला कोरोना ह्या संदर्भात. कोरोनामध्ये मागच्या वर्षी बजरंग बाप्पाला 5 वर्षाखाली 5 लाख मतदान बीड जिल्ह्यातून झालते. कोरोनामध्ये कुठे गेले ते बजरंग बाप्पा? अहो, बीड जिल्ह्यातले 2 लाख ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रात अडकले होते. रात्रीचा दिवस करून त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये परतवले ऊसतोड मजूर. बजरंग बाप्पाने कोणाला मदत केली सांगा तुम्ही मला? हे 5 लाख लोकांची मतदान केलं, त्यांना कुठली मदत, कोणाला फोन केला का? एखादा त्यांचा कार्यकर्ता मिळाला तिथे गेले का ते कोरोनामध्ये? प्रत्येक कार्यकर्त्याला मयत झालेल्या ताईंनी फोन करून बोलल्या. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला, कोणाला रेमडिशन नाही, कोणाला कुठं बेड नाही, ते कंटिन्यू दोघी बहिणी PPP किट घालून बीड जिल्ह्यामध्ये फिरल्या. ताई काही त्यावेळेस खासदार नव्हत्या, पंकजाताई, प्रीतमताई खासदार होत्या, त्यांचं कर्तव्य होतं. पण पंकजाताई पडलेल्या असून सुद्धा की त्यांचं स्वतःचं आपलं कर्तृत्व हे आपला जिल्हा सांभाळणं, या संदर्भात त्यांनी कोरोनाचा सुद्धा कुठलं हे न करता 2 वेळेस दोघी बहिणीला दोन वेळेस कोरोना झाला, तरी पण त्यांनी जिल्हाभर फिरून आपल्या जिल्ह्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. नेमकं काय सांगाल, जनतेचा कौल कशा प्रकारचा असणार आहे? जनतेचा कौल पंकजताईच्या बाजूने असतो. कारण की 25-15च्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी कोणचा असा एक गाव आहे का मला दाखवा बीड जिल्ह्यामध्ये तिथं 25-15चा निधी त्या गावाला पोहोचला नाही. आज तुम्ही जिल्हा परिषद बघताय, कलेक्टर ऑफिस बघताय, पंचायत समिती बघताय, आणि पंचायत समिती असं आणि रोडचे कामं बघताय. कोणाच्या काळामध्ये झाले? सगळे पंकजताईच्या काळामध्ये. 1 रुपया हे कोणाकडून टक्केवारी न घेता विकास कामे करणारे ताई आहेत. ताई ग्रामविकास मंत्री होते आणि त्यांच्या अनेक ग्रामपंचायती बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात होतात. कोणत्या विरोधात ग्रामपंचायतमध्ये पंकजाताईंनी ग्रामविकास मंत्री असताना कधी कारवाई केलेली बघितली का? सूडबुद्धीचं राजकारण ताईंनी कधीच केलं नाही. सत्ताधारीमध्ये असन, जवळचे असन, विरोधक जे असतील तेवढाच निधी त्यांना देण्याचं काम हे ताईंनी केला. त्याचा उद्देश हेच होता हा बीड जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. आणि सर्वसामान्य जनतेला बीड जिल्ह्याचा एकच विश्वास आहे की आज खरा बीड जिल्ह्याला लोकसभेचा उमेदवार खरा भेटलेला आहे, की जेव्हा ताई या ठिकाणी खासदार होते आणि केंद्रात जाते आणि केंद्रात मंत्री झाल्यानंतर सर्वांनी विकास या ठिकाणं बीड जिल्ह्यामधलं होईल. आता विकास काय, विकास नाही केला. आता विकास काय असतो? विरोधकाच्या घरी येऊन का त्यांच्या झाडू मारायची का, त्याच्या घराला कलर मारायचे, ते विकास असतो का? दमादमाने विकास होत असतो. आता रेल्वेचा प्रश्न आहे, ते का आपल्या खंडेश्वरी जत्रेमध्ये रेल्वे आणायची काय? रेल्वे म्हणजे दमादमाने त्याला काय पैसे असते, त्याला काय पाठपुरावे असतात, पैशाची कमतरता असते. ते सगळं नियोजन करून त्या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी ताई करतात. आणि बीड जिल्ह्याच्या लोकांना एक समाधान आहे, या ठिकाणी ताई आलेले आहेत. आणि ताई सर्व जाती धर्माला मानणाऱ्या, सर्व जाती धर्माला घेऊन चालणाऱ्या पंकजताईला या ठिकाणी बीड जिल्ह्याची जनता नक्कीच येणार निवडणुकीमध्ये विजय करून देईल. गेल्या 10 वर्ष त्यांच्याच भगिनी प्रीतम मुंडे खासदार होत्या. जो काही निधी आहे तो वापस गेला, याविषयी तुमचं मत आहे? निधी वापस घेण्याचे म्हणजे 2 वर्ष कोरोना काळामध्ये गेले. बाकीचा त्यांचा जे निधी होता देशाचे पंतप्रधानांनी सगळ्याच खासदाराचा, त्यांचाच नाही सगळ्याच खासदाराचा निधी या कोरोना काळात वापरला गेला. आणि काय निधी होता त्यांचा? निधी त्या ठिकाणी किती येतो 5 वर्षाला किती येतो? 5 कोटी रुपये. तर 5 कोटी ते तुम्ही प्रीतमताईचा ते 5 कोटीचा हिशोब त्या ठिकाणी मागतात. हजार कोटी या ठिकाणी बीड जिल्हा पंकजताईंनी आणल्यात. मग त्यांच्याकडे का बघितलं जात नाही? एकदा प्रीतमताईला टार्गेट करायचं. पंकजताईंनी त्याच्यापाशी 100 पटीने निधी आणला, त्यांच्याकडे बघा ना आजच्या परिस्थितीमध्ये. धन्यवाद. आपण पाहिलं की जनता ही नक्कीच पंकजा मुंडे यांच्या बाजूने असेल अशी सुद्धा चिन्ह पाहायला मिळतात. कारण की आपण पाहतो की पंकजा मुंडे ह्या ग्रामविकास मंत्री असताना, पालकमंत्री असताना बीड जिल्ह्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. असंच या ठिकाणचे जे काही मतदार बंधू आहेत त्यांचं म्हणणं येतंय. कारण की गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या, त्या काळामध्ये त्या बीड जिल्ह्याचा विकास झालेला पाहायला मिळालं. यावर सुद्धा अनेकांच्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात. बीडचा रेल्वेचा प्रश्न असेल, हा सुद्धा लवकरात लवकर सुटेल असं सुद्धा येथील मतदार बंधूंचं म्हणणं आहे. तर काहींचा विषय येतो तो म्हणजे अशोक हिंगे यांच्या बाजूने. तर लवकरात अशोक हिंगे सुद्धा जनतेमध्ये उतरून
प्रश्न सोडवतील असं सुद्धा येथील मतदार बंधूंचं म्हणणं आहे। माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड।